11वी प्रवेशासाठी आता ओपन टू ऑल ही फेरी सुरू झाली आहे। या फेरीमध्ये मंगळवारी सायंकाळी 6:30 पर्यंत विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी आहे। 10वीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा आहे। गणेशोत्सवाच्या काळात मुंबईमध्ये अनेक गणेश भक्त दर्शनासाठी येतात, त्यामुळे लोकल आणि मेट्रो रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवावी यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचं सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले। तर प्रशासनासोबत पत्रव्यवहार सुरू आहे अशी माहिती देखील लोढांनी दिली। गणेश चतुर्थीनिमित्त विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते। 23 ऑगस्टपासून 10 सप्टेंबरपर्यंत या रेल्वे गाड्या धावतील, तर साप्ताहिक गाड्यांची सुविधा देखील देण्यात आलेली आहे। पुणे ते अहिल्यानगर महामार्गाला समांतर दुहेरी रेल्वे मार्ग तयार करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या समांतर रेल्वे मार्गाच्या भूमी सर्वेक्षणाचा अंतिम प्रकल्प अहवाल डीआरपीने सादर केलाय। या मार्गावरती एकूण आता 12 रेल्वे स्टेशन उभारण्यात येतील आणि या रेल्वेमुळे निम्मे होऊन 1.5 तासामध्ये नगरला पोहोचता येईल। श्रावण महिन्यामध्ये नारळाची मागणी वाढते, त्याचबरोबर दक्षिण भारतातून येणारा पुरवठा घटला, त्यामुळे बाजारात नारळाचे दर वाढलेले आहेत। तर पूर्वी 25 ते 35 रुपयांमध्ये मिळणारा नारळ सध्या 40 ते 50 रुपयांना विकला जातोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।